नमस्कार, वर्षाज रेसिपीज या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण आपल्या लहानपणी मिळत होतं सेम तसंच लाल भडक रंगाचं गारेगार तयार करणार आहोत। खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे, त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघून घ्या आणि तुम्ही सुद्धा या उन्हाळ्यामध्ये अशा पद्धतीचं गारेगार नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात पहिले गारेगार तयार करण्यासाठी इथं आपल्याला एका पातेल्यामध्ये अर्धा लिटर एवढं शुद्ध पाणी घ्यायचंय। आरओचं पाणी आपल्याला इथं वापरायचं आहे। ग्लासनं मोजून घेतलं तर 1.5 ग्लास एवढं पाणी इथं मी घेतलेलं आहे। त्यानंतर अर्धा लिटर पाण्यासाठी इथं मी अर्धी वाटी साखर वापरलेली आहे। आता ही साखर आपल्याला पूर्णपणे या पाण्यामध्ये विरघळवून घ्यायची। साखरेऐवजी आपण इथं पिठी साखर सुद्धा वापरू शकतो, फक्त ती सुरुवातीला अर्धी वाटी मोजून घ्यायची आणि नंतर मग मिक्सरवरती फिरवून आपल्याला ती वापरायची, म्हणजे योग्य प्रमाण होईल। अशा पद्धतीने आता ही साखर पूर्णपणे पाण्यात विरघळलेली दिसली की आपल्याला यामध्ये घालून घ्यायच्या आहेत बाकीच्या काही गोष्टी। त्यात पहिली गोष्ट म्हणजे मी इथं वापरलेला आहे व्हॅनिलाचा इसेन्स। तर माझ्याकडे स्ट्रॉबेरीचा एसेन्स नव्हता, त्यामुळे मी इथं व्हॅनिलाचा इसेन्स अर्धा चमचा एवढा वापरलेला आहे आणि या इसेन्समुळे या गारेगारला एकदम भारी अशी चव आलेली, त्यामुळे हा व्हॅनिला इसेन्स आपण बिनधास्तपणे वापरू शकतो। आता इथं मी छोट्या चमच्याने पाव चमचा एवढा रेड कलरचा पावडर फूड कलर पाण्यामध्ये मिक्स करून घेतला होता, तो या बाकीच्या पाण्यामध्ये आता मिसळून घेतलेला आहे आणि कलर एकदम भारी असा लाल भडक इथं तयार झालेला आहे। आता या फूड कलर ऐवजी आपण इथं इमल्शन सुद्धा वापरू शकतो। स्ट्रॉबेरीचं इमल्शन आपल्याला इथं वापरलं तर कलर आणि इसेन्स दोन्हीही मिळतं। आता गारेगार तयार करण्यासाठी लागणारं पाणी आपलं तयार झालेलं आहे, तर इथं मी अशा पद्धतीचा एक गारेगार तयार करण्यासाठीचा मोल्ड वापरलेला आहे। खूप मस्त स्मूथ आणि सॉफ्ट असा हा मोल्ड मी ऑनलाईन विकत घेतलेला आहे। आता या मोल्डमध्ये आपण गारेगार तयार करण्यासाठी लागणारं पाणी ओतून घेऊया। सर्वात महत्त्वाची टिप म्हणजे इथं हे गारेगारचं पाणी या मोल्डमध्ये ओतण्याच्या अगोदरच आपल्याला थोडंसं टेस्ट करून पाहायचंय, कारण साखरेचं प्रमाण योग्य असेल तरच गारेगार खाण्यामध्ये मजा येते। त्यामुळे आपल्याला सुरुवातीला यामध्ये साखर व्यवस्थित आहे की नाही हे एकदा चेक करून पाहायचंच आहे। आणि आता हे मोल्ड भरत असताना आपल्याला एकदम फुल असे हे भरून घ्यायचे नाही, तर वरचा भाग आपल्याला तसाच रिकामा सोडून द्यायचा आहे। याच्या काठापर्यंतच आपल्याला हे लिक्विड इथं भरून घ्यायचंय। तर बघा, मोल्ड पूर्णपणे भरून एका गारेगारचं पाणी इथं आपलं उरलेलं आहे। तर यावरती अशा पद्धतीच्या कॅप आणि मध्ये स्टिक सुद्धा येतात, पण इथं मी या स्टिकचा आणि कॅपचा वापर करणार नाही, कारण त्यालाच मग गारेगार चिकटून येतं आणि मग या कॅप सोबत चिकटून आलेलं गारेगार दिसायला एवढं काही भारी दिसत नाही। त्यामुळे एकदम मस्त असं गारेगार दिसण्यासाठी इथं मी आपल्या रेडीमेड आईस्क्रीमच्या लाकडी स्टिक वापरणार आहे। पण त्यापूर्वी इथं मी अगोदर या पूर्ण मोल्डला कव्हर करून घेणार आहे। तर अशा पद्धतीचे एक कॅरी बॅग आपल्याला घ्यायची आहे आणि व्हिडिओमध्ये जसं दिसत आहे तशा पद्धतीनंच याला पॅक करून घ्यायचंय। तर इथं मी एका दोरीचा वापर केलेला आहे, कारण रबर बँडचा वापर जर केला तर रबर बँड काही एवढ्या मोठ्या मोल्डला बसणार नाही। त्यामुळे मी एक दोरी इथं वापरलेली आहे आणि दोरीच्या मदतीनंच या पूर्ण मोल्डला एकदम मस्त असं कव्हर करून घेतलेलं आहे। दोरीला चांगल्या 2 ते 3 गाठी देऊन घ्यायच्या आणि सर्व बाजूनं या कॅरी बॅगनं याला टाईट करून घ्यायचंय। तर बघा, आता हे व्यवस्थित झालेलं आहे। आता आपल्याला आईस्क्रीमच्या स्टिक लावायच्या आहेत, त्यापूर्वी आपल्याला मधोमध असे कात्रीनं कट मारून घ्यायचे आहेत। तर ही किचन मधलीच कात्री आहे आणि ही कात्री वापरण्या अगोदर मी गरम पाण्यानं स्वच्छ धुवून घेतलेली आहे। त्यामुळे जरी गारेगारच्या या लिक्विडमध्ये बुडाली तरी काही शंका घेण्यासारखं कारण नाही, एकदम स्वच्छ अशी ही कात्री आहे। आता कट देऊन झालेले आहेत। या कटच्या मध्ये आपण या आईस्क्रीमच्या स्टिक अशा पद्धतीने ठेवून द्यायच्या आहेत। आता या आईस्क्रीमच्या स्टिक वापरण्याऐवजी आपल्या लहानपणी जसं गारेगार मिळत होतं तशा पद्धतीच्या बांबूच्या काड्या लावून सुद्धा आपण हे गारेगार सेम त्याच पद्धतीनं तसंच दिसणारं तयार करू शकतो। किंवा या दोनही वस्तू आपल्याकडे अवेलेबल नसतील तर मग या मोल्ड सोबतच आलेल्या प्लास्टिकच्या स्टिक सुद्धा आपण इथं वापरू शकतो। पण अशा पद्धतीने जर स्टिक वापरल्या तर मग गारेगार एकदम भारी असं दिसतं। कॅप सोडून आपण यामधल्या स्टिक सुद्धा यामध्ये अशा पद्धतीने ठेवू शकतो। तर मी इथं तुम्हाला 2 गारेगार या स्टिक सोबत सुद्धा करून दाखवलेले आहेत। आता आपण हे गारेगार 8 ते 10 तासासाठी किंवा रात्रभरासाठी फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचं आहे, म्हणजे गारेगार एकदम छान असं सेट होईल। आता हा मोल्ड मी रात्रभरासाठी फ्रीजरमध्ये ठेवलेला होता। गारेगार एकदम छान असे सेट झालेले आहेत। कॅरी बॅगवर सुद्धा बर्फाचा थर साचलेला आहे आणि कुठूनही बाहेर या गारेगारचं लिक्विड येत नाही।
तर आता आपण याची कॅरी बॅग, दोरी वगैरे सर्व काढून घेऊ आणि आपण आपली गारेगार व्यवस्थित डिमोल्ड करून घेऊ। या मोल्डवरची कॅरी बॅग काढत असताना थोडंसं हळू आपल्याला याला काढून घ्यायचंय। आईस्क्रीमच्या स्टिकला धरायचं आहे आणि मग आपल्याला हळूहळू याची पॉलिथिन काढून घ्यायची। तर आता या चारही व्यवस्थित निघालेल्या आहेत, पण समोरच्या दोन कशा काढायच्या तर बघा अशा पद्धतीनं परत एकदा आपल्याला इथं कात्रीचा वापर करायचा आहे आणि पहिल्यांदा जिथे आपण कट दिला होता त्याच कटला थोडंसं मोठं करून घ्यायचं आहे, म्हणजे या स्टिक सुद्धा एकदम अलगद अशा पद्धतीनं निघतील। आता गारेगारला एकदम मस्त असा विकतच्या सारखा रंग आलेला आहे। आता आपण हे बाहेर काढून बघूया कसं दिसतंय ते आणि कसं झालंय ते। तर बोटानं दाबलं तर एकदम मस्त असं हे गारेगार सेट झालेलं आहे, अजिबात दबत नाही। तर उरलेलं पाणी सुद्धा मी इथं एका फुलपात्रामध्ये ठेवून दिलेलं होतं आणि त्यामध्ये अशा पद्धतीनं चमचा ठेवून दिलेला होता। तर हा मोल्ड नसेल तर या पद्धतीने सुद्धा आपण गारेगार तयार करू शकतो आणि त्याचा आस्वाद घेऊ शकतो। फुलपात्रामध्ये ठेवलेलं गारेगार सुद्धा खूप छान असं सेट झालेलं आहे। तर आता या मोल्ड मधले गारेगार आपण काढून घेऊ। तर मोल्ड आपल्याला साधारण अर्धा मिनिट तरी तसाच ठेवून द्यायचा आहे, म्हणजे गारेगार एकदम इझिली असे बाहेर निघतील, किंवा मग पाण्यामध्ये थोडासा बुडवायचा आणि हे गारेगार काढून घ्यायचे, म्हणजे हे गारेगार व्यवस्थित आणि लवकर निघतात। आणि तुम्ही बघू शकता एकदम मस्त असे हे लाल भडक रंगाचे आपल्या लहानपणीची आठवण ताजी करून देणारे गारेगार इथं तयार झालेले आहेत। पॉप्सिकल्स किंवा आईस कॅन्डी या नावाने ओळखले जाणारे, पण आपल्या लहानपणी आपण दुपारच्या वेळेत घंटा वाजवत आलेल्या गारेगारवाल्याकडून विकत घेतले जाणारे गारेगार सेम त्याच चवीचे आणि त्याच रंगाचे, सेम तसेच घरच्या घरी बनवलेले आहेत। रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। आवडली तर लाईक आणि शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब करून समोर दिलेले बेल आयकॉन प्रेस करून घ्या आणि तुम्ही सुद्धा या उन्हाळ्यामध्ये अशा पद्धतीचे आपल्या लहानपणीची आठवण ताजी करून देणारे गारेगार नक्की ट्राय करा। पुन्हा भेटूया, तोपर्यंत व्हिडिओ पाहत राहा। बाय बाय।